नमस्कार. माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा दुसरा टप्पा यंदा राबवायचा आहे. यात सर्व माहिती व त्याचे फोटोज ऑनलाईन अपलोड करायचे असल्याने नेमके फोटोज कोणते अपलोड करावे, कसे करावे याबाबत शिक्षक बांधवांमध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेऊन हा व्हिडिओ बनविण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला सर्वांना उपयुक्त ठरेल. माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत येणारी माहिती ही 3 टप्प्यांमध्ये विभागली गेली आहे. ती म्हणजे अ, ब आणि क. यासाठी गुण देखील आहेत. त्यावर 150 गुण आहेत. आपण या व्हिडिओमध्ये पहिल्या टप्प्याबद्दल माहिती घेणार आहोत. पहिला टप्पा म्हणजे अ, पायाभूत सुविधा. यावर एकूण 33 गुण आहेत. पहिल्या पॉईंटमध्ये शाळेतील वर्गखोल्या, ग्रंथालय, वाचन कोपरे, पुस्तकपेढी, शाळेतील प्रयोगशाळा यांचा एक फोटो घेऊन त्याचा कोलाज तयार करून नंतर त्याचा PDF तयार करून आपण अपलोड करू शकतो. PDF जो आहे तो आपला 2 MBचा असावा किंवा त्यापेक्षा थोडा कमी असला तरी चालेल. कारण 2 MBच्या वर जर PDF बनला आपला तर तो अपलोड होण्यात त्रास होईल, म्हणजे तो अपलोड होणार नाही. तर याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. यानंतर आपला दुसरा पॉईंट आहे मुख्याध्यापक कार्यालय, कर्मचारी कक्ष, प्रशासकीय कार्यालय याचा एक फोटो घेऊन कोलाज बनवा किंवा तो डायरेक्ट आपण PDF बनवून अपलोड करू शकतो. नंतर तिसरा पॉईंट आहे आरोग्य आणि व्यवस्था. यामध्ये शाळेत घेण्यात आलेले आरोग्य तपासणी शिबिराचे फोटोज आपण PDF रूपामध्ये अपलोड करू शकतो. नंतर आपला चौथा पॉईंट येतो स्वच्छता विषयक स्थिती. शाळेत हात धुण्याची व्यवस्था आपल्याकडे प्रत्येकाकडे असतेच, तर आपण त्या ठिकाणी फोटोज घ्यायचे आपल्याला आणि आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे की हात धुण्याचं तिथे साबण असावं, डेटॉल हँडवॉश ठेवलेले असावे. असा असेल फोटो तर फार उत्तम. आणि त्यानंतर दिव्यांगांसाठी स्वच्छतागृह वेगळे नसतील तर आपण जे रेग्युलर स्वच्छतागृह आहे त्यामध्ये आपण दिव्यांगांसाठी टॉयलेट चेअर जी येत असते ती ठेवून त्याचा वापर आपण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी करू शकतो. तर त्याचा फोटो आपण इथे घेऊ शकतो. यानंतरचा आपला 5वा पॉईंट येतो शालेय फर्निचर. आपण वर्गातील फर्निचरचा फोटो काढून त्याचा PDF बनवून आपण अपलोड करू शकतो. नंतर 6वा पॉईंट आपला आहे सुरक्षा तरतुदी आणि आपत्ती व्यवस्थापन. यामध्ये सुरक्षा तरतूदमध्ये आपण शाळेचे संरक्षक भिंत, गेटचा फोटो, तसेच प्रत्येक शाळेमध्ये आगीसारख्या आपत्तीपासून बचाव करता यावा यासाठी आग विझवण्याचे अग्निशामक यंत्र, फायर एक्सटिंग्विशचा वापर करीत असतो. तर त्याचासुद्धा फोटो घेऊन आपण त्याला PDF रूपाने अपलोड करू शकतो. 7वा पॉईंट आपला आहे वृक्षरोपण व त्याची जोपासना. याचे फोटोज अपलोड करता येईल ज्यामध्ये आपण वृक्षरोपण केलेले आहेत आणि आपण इथे इको क्लबचा अहवालसुद्धा लिहिलेला असेल तर त्याचासुद्धा फोटो घेऊन आपण इथे PDFच्या रूपाने अपलोड करू शकतो. नंतर 8वा पॉईंट येतो यामध्ये क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा याचा फोटो आपण घेऊन त्याचा PDF बनवून अपलोड करू शकतो. 9वा पॉईंट आहे ICT पायाभूत सुविधा. शाळेमध्ये उपलब्ध असलेले प्रोजेक्टरचे फोटोज तसेच शाळेत उपलब्ध असणारी आपली ICT लॅब याचा फोटो घेऊन आपण त्याचा PDF बनवून अपलोड करूया. 10वा पॉईंट आहे शैक्षणिक साधन सामग्री, ज्यामध्ये दृकश्राव्य साधनांचा वापरसुद्धा आपण यामध्ये करत असतो. ज्यामध्ये प्रामुख्याने आपण प्रोजेक्टर तर वापरतोच, पण कधीकधी आपण मोबाईलवर सुद्धा काही शैक्षणिक व्हिडिओज आपण विद्यार्थ्यांना दाखवत असतो. काही वर्गामध्ये आपण चार्ट नेत असतो, त्याचा फोटोसुद्धा आपण इथे घेऊ शकतो आणि तिथे PDF रूपाने अपलोड करू शकतो. 11वा पॉईंट आहे अडथळामुक्त वातावरण, शालेय आनंददायी वातावरण. अध्ययन निष्पत्ती जे आपण दर्शनीय भागात लावलेले आहे त्याचेसुद्धा फोटो आपण इथे घेऊन त्याचा PDF बनवून अपलोड करू शकतो. यातला 12वा पॉईंट आहे परसबाग विकास व उपयुक्तता. परसबाग हा विषय आपल्याला मागल्या वर्षी पण होता, यंदा पण आहे. तर परसबागचे फोटोज आपल्याकडे आहेत, यावर्षी पण आपण केलेले आहेत. तर त्याचे फोटोज काढून आपण PDF बनवून तो अपलोड करूया. 13वा पॉईंट आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांबाबत केलेली जनजागृती. यामध्ये आपण पालकांची सभा घेऊन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या विविध लाभांच्या योजनांबाबत माहिती व जनजागृती केल्याचे फोटोज आपण PDFच्या रूपाने अपलोड करू शकतो.
तर अशा प्रकारे अ भागामध्ये 13 टॉपिक्स आहे ज्याचे आपण इथे फोटोज काढून अपलोड करूया. आणि फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपला जो PDF आपण बनवत आहोत तो 2 MBच्या खाली किंवा 2 MBपर्यंतच असावा, नाहीतर तो अपलोड होणार नाही. अशा प्रकारे भागाचे 13 पॉईंट्स आपण यात इथे बघितलेले आहे. फोटोज PDF कन्वर्ट करून अपलोड करायचे आहेत. तसेच अपलोड केल्यानंतर त्याला सेव्ह करत जायचे आहे, जेणेकरून अपलोड केलेले PDF सेव्ह राहतील व सर्वात शेवटी 3ही भाग म्हणजेच अ, ब आणि क पूर्ण झाल्यानंतर त्याला फायनलाइज करायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचा भाग आपण समजून घेतला आहे. पुढील व्हिडिओ लवकरच येईल. हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.